सर्व विद्यार्थी व पालकांचे मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या नवोदय पेपरमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण मेहनतीने पेपर सोडवून उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. काही विद्यार्थी खूप हुशार असून सुद्धा थोड्या चुका झाल्या असतील, पण त्यामुळे निराश होण्याचे अजिबात कारण नाही. चुका म्हणजे अपयश नाही, चुका म्हणजे सुधारण्याची संधी आहे. नव्या जोमाने, नव्या विश्वासाने पुढील परीक्षेच्या तयारीला लागा. बऱ्याचदा विद्यार्थी पालक नाराज राहतात व जेव्हा सिलेक्शन यादी लागते तेव्हा आपल्या मुलाचे मुलीचे नाव यादीत राहते. त्यामुळे आपण सिलेक्शन यादीची वाट पाहावी. त्यापूर्वी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वर्षीची कट ऑफ यादी. मागील वर्षी नवोदय विभागाने म्हणजे शासनाने जाहीर केलेली नवोदय विद्यालयांची कट ऑफ यादी व यावर्षी झालेला पेपर या दोन्ही गोष्टीचा विचार करून आजची ही कट ऑफ यादी तयार केलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ज्या नवोदय विद्यालयाला प्रत्येक नवोदय विद्यालयाला 80 जागा असतात त्यामध्ये 25% जागा शहरी विभाग म्हणजे अर्बन आणि 75% जागा ग्रामीण विभाग रुरल यासाठी राखीव असतात. म्हणजेच एकूण 80 जागेंपैकी 20 जागा ह्या शहरी तर 60 जागा ह्या ग्रामीणसाठी राखीव असतात. शहरी जागेतल्या ज्या 20 जागा आहेत ह्या संपूर्ण जिल्ह्यासाठी ओपन असतात. या 20 जागेमध्ये आपल्या जिल्ह्यातील जे 20 मेरिट विद्यार्थी असतात म्हणजे कॅटेगरी वाईज, तर ते मेरिट विद्यार्थी या 20 जागेवर लागू शकतात. म्हणजे त्यामध्ये स्पेशली शहरी विभागातीलच विद्यार्थी लागेल असे नाही. त्यामध्ये ग्रामीण असो अथवा शहरी असो, जे विद्यार्थी आपल्या कॅटेगरीनुसार अव्वल ठरतील ते विद्यार्थी अर्बन कोट्यामध्ये लागतात. आणि उरलेले जे 60 विद्यार्थी आहे हे 60 विद्यार्थी प्युअर ग्रामीण कोट्यातून घेतले जातात. तर आज आपण प्रवर्गनिहाय ग्रामीण आणि शहरी यादीतील कट ऑफ लिस्ट, संभाव्य कट ऑफ लिस्ट कशी लागेल हे आपण जाणून घेऊया. आपण आधी शहरीचा विचार केल्यास ओपन कॅटेगरीमध्ये मुलांसाठी 95 ते 97.5 म्हणजे 50% गुण मिळवणारे विद्यार्थी हे ओपन मध्ये लागू शकतात. तर मुलींमध्ये 93.75 ते 96.25 एवढे टक्के आणि मुली ह्या ओपन कॅटेगरीमध्ये नवोदय विद्यालयासाठी सिलेक्ट होऊ शकतात. ओपन कॅटेगरीची लिस्ट थोडी हाय जाते, त्यामुळे 97.50 आणि 96.25 हीच म्हणजे शेवटची जी दिलेली आहे तीच राहण्याची जास्त शक्यता राहते. ओबीसीचा विचार जर केला तर मुलांसाठी 93.75 ते 96.25 आणि मुलींचा विचार केला 92.50 ते 95%. एससी कॅटेगरीमध्ये शहरीमधून 92.50 ते 95% गुण मिळवणारे विद्यार्थी, तर मुलींसाठी 91.25 ते 93.75. एसटी कॅटेगरीसाठी मुलांमधून शहरी कोट्यातून 87.50 ते 90% गुण मिळवणारे विद्यार्थी आणि मुलींमधून 85 ते 87.50% गुण मिळवणारे विद्यार्थी नवोदयसाठी सिलेक्ट होण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण कोट्याचा विचार केल्यास ग्रामीण कोट्याची यादी थोडी खाली येते. ओपन कॅटेगरीमधून ग्रामीणसाठी 92.50 ते 95% गुण मिळवणारे विद्यार्थी बॉईज मुले हे ग्रामीणमधून लागू शकतील. तर 91.25 ते 93.75 गुण मिळवणारे विद्यार्थी मुलींमधून नवोदयसाठी सिलेक्ट होतील. ओबीसी कॅटेगरीचा ओबीसी प्रवर्गाचा विचार केल्यास 91.25 ते 93.75% गुण मिळवणारे विद्यार्थी, तर ओबीसी मधून मुलींचा विचार केल्यास 90 ते 92.50% गुण मिळवणारे विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरतील. एससी कॅटेगरीचा विचार केल्यास 90 ते 92.50% गुण मिळवणारे विद्यार्थी एससी कॅटेगरीमधून नवोदयसाठी सिलेक्ट होतील. तर मुलींचा विचार केल्यास 88.75 ते 91.25% गुण मिळवणारे विद्यार्थी
SC मधून नवोदयसाठी सिलेक्ट होतील. ST कॅटेगरीचा विचार केल्यास 85 ते 87.50% गुण मिळवणारे विद्यार्थी, तर मुलींचा विचार केल्यास 83.75 ते 85% गुण मिळवणारे विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरतील. हा जो गुणदान तक्ता आहे हा वाशिम जिल्ह्याच्या हिशोबाने व वाशिम व बुलढाणा जिल्ह्याच्या हिशोबाने तयार केलेला आहे. आज आपण संपूर्ण अमरावती विभाग, शैक्षणिक विभाग यामधील जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यांचा आपण शहरी आणि ग्रामीण कट ऑफ यादीतील कोटा किंवा कट ऑफ यादी आपण अभ्यासणार आहोत. वर जो दिलेला आहे, वर जी कट ऑफ यादी दिलेली आहे ती वाशिम व बुलढाणा या जिल्ह्याच्या हिशोबाने दिलेली आहे. कदाचित बुलढाणा जिल्ह्यासाठी वरील टक्केवारीमध्ये 1-2 टक्क्याचा मागे पुढे होऊ शकते, म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची वाढू शकते. वाशिम जिल्हा बिलकुल एवढी राहण्याची शक्यता आहे. मग अमरावती विभागातील जे बाकी जिल्हे आहेत त्यामध्ये आपण पाहून घेऊया. त्यामध्ये जर विचार केला तर अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्हा, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्याच्या मानाने अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी यांना वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा 2 ते 3 गुणांनी कमी मार्क जरी आले तरी ते नवोदयला सिलेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना वरील जी टक्केवारी दिली आपण या टक्केवारीपेक्षा 2.5 ते 3.75% कमी गुण जरी मिळाले तरी अकोल्यामध्ये ते नवोदय विद्यालयासाठी सिलेक्ट होऊ शकतात. आणि यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला, यवतमाळ जिल्हा जरी मोठा असला तरी सुद्धा वाशिम व बुलढाणा जिल्ह्याच्या मानाने नवोदय सिलेक्ट होण्याची जी टक्केवारी आहे मागील वर्षीचा विचार केला तर 2 गुणांनी कमी आहे. म्हणजे वरील जी यादी दिली या यादीपेक्षा 2 गुण कमी किंवा वरील यादीची जी टक्केवारी दिली त्या टक्केवारीमध्ये जवळपास 2.5% कमी गुण जरी मिळाले प्रत्येक कॅटेगरी वाईज किंवा बॉईज आणि गर्ल वाईज तरी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवोदय सिलेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अमरावती जिल्ह्याचा विचार जर केला, अमरावतीमध्ये सुद्धा अकोल्याप्रमाणेच 2 ते 3 गुणांनी जी टक्केवारी आहे, मेरिट लिस्ट आहे ती कमी होणार वाशिम व बुलढाण्यापेक्षा. त्यामुळे 2.5 ते 3.5% गुण कमी जरी विद्यार्थ्यांना मिळाले तरी सुद्धा अमरावती नवोदय विद्यालयामध्ये त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन नक्की होईल. ही जी आपण यादी तयार केली ही सर्व यादी मागील नवोदयने जाहीर केलेली यादी व यावर्षीचा जो नवोदय पेपर होता, यावर्षीचा नवोदय पेपर या दोघांचाही विचार करून ही यादी आपण बनवलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नवोदयचा खूप सराव केला. त्यामध्ये काहींनी नवोदयचे ऑनलाईन, ऑफलाईन, तर काही विद्यार्थ्यांनी नवोदयची शाळेतच क्लास केले आणि छान मेहनत केली. परंतु नवोदयमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना सारखे यश मिळेल असे नाही. त्यामुळे नवोदय म्हणजे सर्व काही नाही. नवोदय मध्ये यश जर आपल्याला मिळाले तर खूपच छान, पण यदा कदाचित नाही मिळाले तर तुमची गुणवत्ता, मेहनत आणि शिस्त कुठेही हरवत नाही. यशाचे अनेक दरवाजे असतात, नवोदय त्यापैकी फक्त एक आहे. हे जे तुम्ही नवोदयचा अभ्यास केला यामधून तुम्ही काय मिळवले तर नियमित अभ्यासाची सवय, वेळेचे नियोजन, प्रश्न सोडवण्याची गती व अचूकता, आत्मविश्वास आणि नवोदयमधूनच तुम्ही सगळेजण स्पर्धा परीक्षेची खरी ओळख करून घेऊ शकला. हे सर्व गुण पुढील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. तुमचा पाया भक्कम झाला आहे. फक्त मनात एकच लक्षात ठेवा की तुम्ही प्रयत्न सोडणार नाही आणि नक्की यशस्वी होणार. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जर असेच स्पर्धा परीक्षेची नवनवीन व्हिडिओ पाहायची असेल तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या यादीनुसार आपला कट ऑफ कुठपर्यंत आहे हे पहा आणि तुम्हाला या झालेल्या पेपरमध्ये किती गुण मिळाले, किती प्रश्न बरोबर आहेत, किती टक्के मिळाले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.